हा संसारच दुःखमूळ आहे. मग याच्याकरता करायचं काय की भगवान परमात्म्याची आम्हाला भक्ती करायची, भगवान परमात्म्याचं नामस्मरण आम्हाला करायचंय, भगवान परमात्म्याचं आम्हाला नामस्मरण करायचं, भक्ती करायची. कालच मी सांगितलं अशी भक्ती करायची की भक्ती करत असताना आपला जीव कधी गेला हे सुद्धा आपल्याला कळालं नाही पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, संसारात कितीही तापलेल्या संसारामध्ये कितीही दुःख भोगण्याची आपल्याला गरज पडली तरी सुद्धा कथेत यायचं. ज्या ठिकाणी सत्संग आहे त्या ठिकाणी आपण आलं पाहिजे. पण माणसं आज सत्संग सोडून देतात. आणि तुम्हाला सांगतो देवाचे आपण कधी होतो, ज्या दिवशी आपण 5 दिवस कथा ऐकायला इथे येतो आणि 6व्या दिवशी आपण पिक्चरला जातो, त्यावेळेस आपण देवाचे राहत नाही. म्हणून हा संसार असा आहे, हा दुःखमुळे. त्याच्यातून जर आपल्याला बाजूला जायचं असेल तर आम्हाला नामस्मरण करणं आहे, आम्हाला भक्ती करणं आहे. कारण रामकथा ही आहे की संसारामध्ये तापलेल्या जीवाचा उद्धार करणारी ही रामकथा आहे. सुरस पवित्र गोड अशी ही रामकथा आहे. आणि या रामकथेचा आजचा दुसरा दिवस आहे. कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे. प्रभू रामचंद्र चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झालेले आहे. भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महातारी मुनि मनहारी अद्भुत रूप बिहारी. कालपर्यंतची कथा श्रवण केली की भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झालेले आहे. कौसल्या माता थोडी नाराज झाली, भगवान परमात्मा परत लहान झाले. इथपर्यंतची कथा आपण काल श्रवण केलेली आहे. आणि त्या अयोध्येमध्ये 1 महिना जागेवर सूर्य थांबला. 1 महिना अगोदर जागेवर सूर्य थांबला. एखादा म्हणेल महाराज सूर्य कुठं जागेवर थांबतो का? जर पायवारी जर पंढरपूरला चालली ना आणि एखादा शेठजी तो कधी महिना विसरत नाही, वार विसरत नाही, तारीख विसरत नाही, वेळ विसरत नाही, अशाला जर आमच्या वारकऱ्यांनी जर पायवारीमध्ये जर नेलं ना तरी सुद्धा तो 4-5 दिवसानंतर म्हणतो आज तारीख किती हो, आजचा वार कोणता, सहज विचारून जातो. का? कारण लक्षातच राहत नाही. मग तो शेठजी त्याला वार महिना तारीख सगळं काही माहित असतं तरी सुद्धा तो 4-5 दिवसानंतर वारीत गेल्यानंतर म्हणतो आज तारीख किती. मग अयोध्येमध्ये तर प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला होता. 1 महिना कसा गेला त्यांनाच कळालं नाही. याचा अर्थ काय? 1 महिना सूर्य जागेवर थांबलेला होता. हीच कथा भगवान शिवजी पार्वतीला सांगतायत की पार्वती मैंने चोरी की. प्रभु आप तो भगवान है, आपने चोरी क्यों की? देवा तुम्ही तर देव आहात, आपण चोरी का केली? मला त्यावेळेस प्रभूंचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. मी आणि काक भृशुंडी साधूच्या वेशामध्ये त्या अयोध्येमध्ये प्रवेश करते झालो. शिवजी पार्वतीला सांगतात मी चोरी केली. दाढी जटा वाढवलेल्या आहेत, कमंडलू हातामध्ये, खडावा आहे, जटायू आहे. काका भुशुंडी माझा शिष्य आणि मी त्याचा गुरु. आम्ही दोघं अयोध्येमध्ये गेलो. अयोध्येपासून शर्वेच्या तटापर्यंत गर्दीच गर्दी आहे. कुणालाच मध्ये जाऊ देत नव्हती, कुणालाच नाही. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गेट वर जे वॉचमॅन होते ना त्यांनी आम्हाला विचारलं कहां से आए हो, कौन हो आप? हम तपस्वी संत है, आम्हाला प्रभूंचं दर्शन घ्यायचंय, चले जाओ यहां से. तुम्ही जर इथं थांबला तर त्या बाळाला सुद्धा नजर लागू शकते, तुम्ही इथं थांबू नका. पार्वती त्यांनी आम्हाला धक्के मारून त्या अयोध्येतून बाहेर काढलं. आणि ज्या वेळेला आम्ही शरू नदीच्या किनारी आलो,
किनारी येत असताना आम्ही त्या एका ठिकाणी बसल्यानंतर काका भृशुंडी मला म्हणतो की प्रभू काहीतरी करा, आज दर्शन होणं फार महत्वाचं आहे. पार्वती, त्यावेळेला मी प्रभूंची मनोमन प्रार्थना केली की देवा काहीही करा, मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे. आणि पार्वती त्याच वेळेला प्रभूंनी माझी विनंती मान्य केली आणि प्रभू रडायला लागले. इतके प्रभू रडतायत, इतके प्रभू रडतायत. वशिष्ठजींजवळ प्रभूंनी घेतलेलं आहे वशिष्ठजींनी प्रभूंना, तरी सुद्धा प्रभू रडायचं थांबत नाही. अरुंधती मातीने घेतलेलं आहे तरी थांबत नाही. दशरथ राजांनी घेतलंय, तीनही राण्या घेत आहेत, कौशल्या, कैकेयी, सुमित्रा, तरी सुद्धा प्रभू रडायचं थांबत नाही. आणि त्याच वेळेस एक म्हातारी काठी टेकवीत 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 अयोध्येमध्ये आलेली आहे. कौशल्या, क्या मां, तुम्हारे बेटे को हुआ क्या है, क्यों रो रहा है? पता नहीं मां. का रडतो हे मला माहित नाही. याच्यासाठी काय केलं पाहिजे? नजर उतारने वालों साधु को लाना पड़ेगा. उसके लिए क्या करना पड़ेगा? दिंडोरा पिटवाओ. मग दवंडी द्यायला सुरुवात केली. है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला साधु? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा? है क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला महात्मा? आणि ज्या वेळेला दवंडी पिटवत पिटवत पार्वती ते त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो. त्यांनी आम्हाला विचारलं, कौन हो आप? हम सन्यासी. कहाँ रहते हो? हिमालय की गुहा में. क्या करते हो? तपश्चर्या करता हूं. अच्छा, आप तपस्वी संत हैं? जी हाँ. बच्चे की नजर उतारना जानते हो अच्छी तरह से? उसके लिए क्या करना पड़ेगा? जिस बच्चे को नजर लगे ना, हमें उसके पास ले जाना पड़ेगा. तो चलो फिर. पार्वती, ज्या गेटमधनं आम्हाला त्या अयोध्येच्या गेटवरून बाहेर काढून ढकलून बाहेर काढून दिलं होतं ना, ते आम्हाला आता रस्ता दाखवायला पुढे. ते हजारोंची लाखोंची गर्दी समोर आहे. सगळे लोक बाजूला करत करत, बाजू हट जाओ, तपस्वी संत आहे, बाजू हट जाओ. आणि जात असताना सगळे आता ते लांब लोटतायत आणि आम्हाला आतमध्ये घेऊन जात आहेत. अब आप यही रुको. ते दोन संत आतमध्ये गेले. पार्वती कौशल्या माई जवळ गेले आणि कौशल्या माईला सांगतायत की दोन तपस्वी संत आए हुए हैं, वो कह रहे हैं कि हम नजर उतारना जानते हैं. बड़े सम्मान पूर्वक उनको अंदर लेके आओ. कौशल्य माताने सांगितलं. पार्वती, त्यांनी असं सांगितल्यानंतर आम्ही कौशल्या माई पर्यंत गेलो. आम्ही कौशल्या माईला वाकून नमस्कार केला. कौशल्या माईनं सुद्धा आम्हाला नमस्कार केला. त्यावेळेस आम्ही कुणाला सांगितलं नाही की मी शंकर महादेव आहे. मी असं अजिबात सांगितलं नाही. का? कारण सगळ्यांनी दर्शनासाठी लाईन लावलेली असते. त्यामुळे मी त्यांना सांगितलं नाही. कहां से आए हो? हिमालय की गुहा से आए. क्या करते हो? तपश्चर्या करता हो मां. आप बच्चे की नजर उतारना जानते हो? अच्छी तरह से जानता हूं मां. उसके लिए क्या करना पड़ेगा? उस बच्चे को हमारे गोद में देना पड़ेगा. कौशल्या माईनं श्रीरामाला त्या तपस्वी संत जे आहेत महादेव शंकरांच्या मांडीवर दिलेला आहे. आणि ज्यावेळेस दोन हरिहरांच्या नेत्रांचं मिलन झालं ना, त्यावेळेला राम प्रभू खदा हसायला लागले आणि मी रडायला लागलो. दोन हरिहरांचं मिलन झालं. आमच्या दोघांचे भाव वेगळे आहेत. प्रभू रामचंद्र यांचे विचार असे आहेत की महादेवा, या जन्मातही तुम्ही दर्शनाचा योग सोडला नाही. आणि माझ्या ठिकाणी असा विचार आहे की श्रीरामा, तुम्ही यावेळी मला दर्शन घेऊ दिलं. दोनाजवळ दोन विचार आहेत. पार्वती, ज्यावेळेला प्रभू रामचंद्राला माझ्या मांडीवर दिलं ना, प्रभू हसायला लागले आणि मी रडायला लागले. कौशल्या माईला वाटलं किती चांगला साधू आहे. फक्त मांडीवर दिलं तर माझं बाळ हसायला लागलं.
आप तपश्चर्या करते हो ना, जी माँ, तो आप भविष्य भी जानते होगे अच्छी तरह से, तो इसका भविष्य बताओ। आणि मग महादेव जी भविष्य सांगतायत की हा 14 वर्षाचा झाल्यानंतर एक साधू न्यायला येईल आणि तो याला घेऊन जाईल. कौशल्य माता म्हणली की महाराज अजून काहीतरी दक्षिणा वाढवून घ्या, पण चांगलं काहीतरी सांगा. यांच्या पायाच्या रेषेवरून असं जाणवते की यांना यात्रेचा योग आहे. पार्वती, मला माहित होतं की ज्यावेळेस कौशल्य माईला मला विचारले की राज्याभिषेकाचं भविष्य सांगा, असं ज्यावेळेस विचारलं, मला माहित होतं की याला अगोदर 14 वर्ष वनवास आहे. पण हे जर मी कौशल्य माईला सांगितलं असतं तर कौशल्य माईचं मन अंतःकरण दुःख झालं असतं. म्हणून मी त्यावेळेस काहीच नाही सांगितलं. मी त्या कौशल्य माईला फक्त म्हणलो की आत्ताच जन्माला आलाय कालचं पोरगं, अजून रेषा चांगल्या दिसत नाही. पण हातावरच्या रेषावरून असं लक्षात येतंय की 14 वर्षानंतर एक साधू येईल, याला घेऊन जाईल, पण जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्रीबरोबर याचं लग्न होईल आणि तो तुमच्या स्वाधीन करेल. आणि त्याच वेळेस काकभूषुंडीची चुळबुळ सुरू झाली. प्रभु, आपने तो भगवान का दर्शन ले लिया, तो मेरा क्या होगा, मुझे भी दर्शन लेना है. त्यावेळेस मी काकभूषुंडीला सांगितलं का, अरे पैर तो आपके तरफ ही आहे, पाय तर तुझ्याच बाजूने, पटकन दर्शन घेऊन जाय, उद्धार होऊन जाईल. काकभूषुंडीने दर्शन घेतलं आणि जड अंतकरणानं मी माझ्या रामाला परत कौशल्य माईजवळ दिला. असेच काही दिवस गेले. आता नामकरण सोहळा पार पडायचा आहे. वशिष्ठजी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि वशिष्ठजी मग नामकरण सोहळा करतायत. हजारो नाव या परमात्म्याला असले तरी मी माझ्या रुचीनुसार इसका नाम श्री राम रखता हूं. जय घोष झाला. सियावर रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्रजींचा नामकरण सोहळा पार पडलेला आहे. आनंदाला पारावार नाहीये. सुमित्रेच्या मातेच्या मांडीवर लक्ष्मणजी आहेत, शत्रुघ्न आहे. आधी भरताचं नाव भरत ठेवलं, शत्रुघ्नाचं नाव शत्रुघ्न ठेवलं आणि शेवट डाव्या बाजूच्या मांडीवर कैकेयीच्या लक्ष्मणजी होते. सगळ्यात शेवटचं नाव लक्ष्मणचं ठेवलं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. नामकरण सोहळा पार पडलेला आहे. आनंदाचं वातावरण. आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये ती लहान लहान लेकरं असे भिंतीला धरून असं आधार करून चालायचा असे प्रयत्न करायचे. चारी बी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न पिवळे जगे घातलेले आहेत. भिंतीला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाय हलतायत, परत पडतायत, परत उठतायत, परत भिंतीला धरून उठण्याचा प्रयत्न करतायत. हजारो भुंग्यांनी एकत्र येऊन जसं डोक्यावर बसावं तसे कुरुळे कुरुळे सुंदर असे केस आहेत. पिवळे जगे घातलेले आहेत आणि 2-2 दात असे समोर आलेले आहेत. अनेक खोड्या प्रभू रामचंद्रजी करतायत. आणि त्यावेळेला राजा दशरथजी हाक मारतायत, राघव. प्रभू रामचंद्र येत नाही, पण कौशल्यमाई हाक मारतात, राघव. तर धावत धावत येताना कमरेला मिठी मारतात. असं का? कारण दशरथ ज्ञान आहे आणि कौशल्यमाई भक्ती आहे. देव ज्ञानाकडे जात नाही, देव भक्तीकडे जातो. असं करता करता प्रभू रामचंद्र भिंतीला धरून राहण्याचा असा प्रयत्न करतायत. आणि त्याच वेळेस हजारो वर्षांची तपश्चर्या करणारे असे तपस्वी संत सगळे अयोध्येच्या दिशेने दर्शन घेण्याकरता हजारोंची गर्दी, रोजची गर्दी. भिक्षाम देही, भिक्षाम देही उद्देशानं, भिक्षा मागण्याच्या उद्देशानं त्या राजवाड्यामध्ये. का? प्रभूंचं दर्शन झालं पाहिजे. एक दिवशीचा प्रसंग असा घडला. सकाळी सकाळी कौशल्यमाईनं त्या संतांना असे भिक्षा वाढली आणि अतिविनयाने विचारलं,
आप भिक्षा मागने वाले साधू तो लोकते नाही. आपण तर भिक्षा मागणारे साधू वाटत नाही आपल्या तुमच्यावरून जर पाहिलं तर. मग रोज भिक्षा मागण्याकरता का येतात तर ते साधू रडायला लागतात. बरोबर आहे मग. 80-80 हजार साल लोहे का आटा चूसकर ध्यान में न आने वाले भगवान श्री राम ने आपके गोद में जन्म लिया है मां, वो पता हमें चल चुका है. कित्येक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा एखाद्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा भगवान परमात्मा येत नाही. तो यानं तुझ्या पोटी जन्म घेतला हे आम्हाला कळालं म्हणून आम्ही दर्शनासाठी येतोय. काही काही तपस्वी संत तर असे आहेत त्यांना झाडांवर उलट टांगून घेतले आणि तपश्चर्या करतायत भगवान परमात्म्याला दर्शन घेण्यासाठी. हजारो कावळे गीत पक्षी असतात ते त्यांचे लचके तोडून तोडून खातात. पण तरी सुद्धा ते तपस्वी संत काहीच म्हणत नाही. ते तपस्वी म्हणतात खा रे खा, हवं तेवढं खाऊन घ्या, फक्त आमचं बुबुळ खाऊ नका. जोपर्यंत आम्हाला भगवान परमात्मा दर्शन देत नाही तोपर्यंत आमचं बुबुळ खाऊ नका, अख्खं मांस खाऊन घ्या. मग ते सगळे साधू दर्शन करून परत जात असतात. रोजचे रोज दर्शनाला येतात. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाचे पूर्ण होत आहेत. 14व्या वर्षी पूर्ण झाल्यानंतर दशरथजी त्यांना वशिष्ठांच्या आश्रमामध्ये म्हणजे गुरुकुलमध्ये शिक्षण घेण्याकरता पाठवतात. मला सांगा काय कमी होती हो राजा दशरथांकडे. एखादा शिक्षक त्यांना घरी ठेवता आला नसता. गुरुग्रह गये पढन रघुराई. एखादा शिक्षक त्यांना घरात ठेवता आला असता. पण जर शिक्षक जर घरामध्ये ठेवला असता तर त्याच्याबद्दल जेवढा भाव आहे तो भाव राहत नाही. एखादा सहज म्हणून जातो काय फुकट शिकवतात काय, माझा बाप पैसे देतो. म्हणजे त्या काळी सुद्धा भगवान श्रीराम काय कमी होती राजा दशरथाला. कित्येक शिक्षक घरी ठेवता आले असते पण गुरुग्रह गये पडन रघुराई शिक्षा घेण्याकरता वशिष्ठांच्या आश्रम मध्ये प्रभू रामचंद्र जात आहेत. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु गुरु आहे महाराज. सद्गुरु प्रत्येकानं केलाच पाहिजे. आम्ही जर सद्गुरु केला नसेल, आम्ही बरेचशा काही गोष्टी करतो. आज आम्ही परमार्थामध्ये आलो, आयुष्यभर आम्ही परमार्थ केला पण जर सद्गुरूच केला नाही, माळच घातली नाही, त्याचा काही उपयोग आहे का. एकदा पुण्याला माझं कीर्तन होतं मंचर भागामध्ये. रात्रीची वेळ होती, 9 ते 11चं कीर्तन होतं. आता जात असताना एक मतर आपला असं काठी टेकवीत 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 चाललं होतं. मी गाडीत होतो. म्हणलं बाबा कशाला कीर्तनाला येता, रात्रीची वेळ आहे, एखादा दगड जर ठेच लागली पडशाल काहीतरी होईल, कशाला येत. ते म्हातारा मला म्हणे महाराज मला कीर्तन ऐकल्याशिवाय दम निघत नाही ना. म्हणलं म्हातारा थोडं मुरब्बी दिसतंय बरं, म्हणजे कीर्तन ऐकण्याच्या परंपरेतलं दिसत. म्हणून मी त्याला विचारलं की तुम्ही कधीपासून कीर्तन ऐकता. म्हणजे मला विचारायचं होतं 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष तुम्ही कधीपासून कीर्तन ऐकता. ते मात्र म्हणे तुझ्यासारखे 25 महाराज मेले म्हणे तेव्हापासून कीर्तन ऐक. मला सांगायचं काय की 25 महाराजांचा चुरा करून सूप करून जो प्याला त्याला किमान मात्रपणी एखादी तुळशीची माळ गळ्यामध्ये अपेक्षित आहे की नाही. नक्कीच असली पाहिजे. जोपर्यंत आम्ही सद्गुरू करत नाही ना तोपर्यंत आमचं काहीच उपयोग नाही. आणि तुम्हाला सांगतो सद्गुरू आम्ही ज्यावेळेस करतो ना नम्र भावनेने केला पाहिजे. नम्रता आमच्या मनामध्ये असली पाहिजे. तो भाव सद्गुरूंच्या ठिकाणी आमचा असला पाहिजे. माऊली खूप सुंदर वर्णन करतात. जागृतीमध्ये स्वप्न लपलेलं असतं, कळी आलेल्या फुलामध्ये सुगंध लपलेला असतो, बालपणामध्ये तारुण्य लपलेलं असतं, औसेला चंद्र लपलेला असतो. तसं प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये अहंकार नावाची गोष्ट लपलेली असते. कुणाला कशाचा अहंकार होऊन जातो, कशाचा अहंकार होऊन जातो. एखाद्याकडे ज्ञान आलं का तर तो म्हणतो माझ्यासारखं कोणीच नाही.
प्रभू रामचंद्र आणि रावण दोघांच्या बाबतीत थोडीशी तुलना करा. दोघही शंकराचे भक्त होते, पण दोघांमध्ये भाव वेगळा होता. प्रभू रामचंद्र म्हणत होते की मी माझ्या सद्गुरूंमुळे आहे, मी महादेवांमुळे आहे, असं प्रभू रामचंद्र म्हणत होते. आणि रावण म्हणत होता माझ्यामुळे ते शेवटी मारावं लागलं. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माया, फिर एक बार टेढ़ी चलू तो 32 ही गिर जाय. कबीरजी खूप सुंदर वर्णन करतात. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय, फिर एक बार टेढ़ी चलू तो 32 ही गिर जाय. दात हे अहंकाराचं प्रतीक आहे. ज्यावेळेस हनुमंतराय लंकेमध्ये गेले, सगळीकडे विध्वंस प्रकार बघायला मिळाला, पण एका घरामधून राम भजनाचा आवाज त्यांनी ऐकला. हनुमंतराय लगेच त्या घराच्या समोर गेले की त्यांना एक तुळशीचं वृंदावन दिसलं. म्हणजे वारकऱ्याच्या घरापुढे तुळशी वृंदावन असतच. नाही तर आजचे वारकरी असे निघलेले तुम्हाला सांगतो. बाहर देखा तो तुलसी का कुंडा है और अंदर जाके देखा तो फ्रिज में मुर्गी का अंडा है. अशी परिस्थिती आत्ताची. हनुमंताची बिभीषणा समोर जाऊन उभे राहिले. आपण कोण? मी रावणाचा भाऊ. हनुमंता जशी 32 दातामध्ये जीभ राहते ना, तसं मी इथं राहतो. दात हे अहंकाराचं प्रतीक आहे, जीभ नम्रतेचं प्रतीक आहे. ते दात जिभेला म्हणतात की आम्ही 32 आहोत. दंत कहे जीभ को हम 32 तू अकेली माय. ते दात जिभेला सांगतात आम्ही 32 आहोत, तू काय करशील. तर ती जीभ दातांना म्हणत असते फिर एक बार टेढ़ी चलू तो 32 ही गिर जाय. मी जर वाकडी चालले ना तर तुमच्या 32च भारी आहे. नाही तर तुम्ही सहज एखाद्याच्या बरोबर भांडणं काढून बघा, म्हणजे जिभेने तो लगेच बायावर करतो, 32 दात पाडून टाकतो. दात हे अहंकाराचं प्रतीक आहे आणि जीभ नम्रतेचं प्रतीक आहे. दात अहंकारी असल्यामुळे जन्माला आल्यानंतर येतात आणि मरणाच्या अगोदर पडून जातात. तसं जीभ नम्र असल्यामुळे देहाबरोबर येते आणि देहाबरोबर जाते. तीळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो. आम्ही जोपर्यंत सद्गुरु करत नाही ना, तोपर्यंत आमचं जीवन व्यर्थ आहे. नामदेव महाराजांना सुद्धा पांडुरंग परमात्मा विटेवर दिसत होता, पण तो फक्त विटेवरच दिसत होता. चरा आचारामध्ये अजिबातही दिसत नव्हतं. देवाने एकदा सहज सांगितलं की तुम्ही सद्गुरु केला पाहिजे. देवा काय करायची गरज आहे? सगळे लोक तर तुझा दावा करण्याकरता सगळी धडपड चालू आहे आणि साक्षात तू माझ्या समोर आहे. त्यावेळेस नामदेवरायांना कळालं नाही. काही दिवसानंतर नामदेवराय देवाकडे गेले. अरे देवा, मी असं ऐकलं की अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये काही साधू आलेले आहेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईंचा जन्म झालेला आहे असं मी ऐकतोय. फार तपस्वी दिसत आहेत. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणे की नामा, तुला त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन तुला घेतलं पाहिजे. देवाच्या सांगण्यावरून नामदेवराय पण आळंदीला गेले. सगळी संतांची मांदळी आहे त्या ठिकाणी. गोरोबा काका आहेत, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई संत आहेत, चांगदेव महाराज आहेत. सगळे संतांची मांदळी त्या ठिकाणी बसली आणि नामदेवराय विना वाजत वाजत त्या ठिकाणी गेले. सगळ्या संतांनी पाहिलं की नामदेवराय आले. सगळे संत पाया पडण्याकरता, पण नामदेवराय असे ताटच उभे. त्यांच्या मनामध्ये असं की सगळे मला माझ्या बरोबर तर देव बोलतो, मला काय वाकायची गरज आहे. मुक्ताईला ते सहन झालं नाही. निवृत्ती दादा म्हणतात की मुक्ते पाया पड ना. मुक्ती म्हणते मी पाया पडणार नाही. हे नामदेवराजांनी ऐकलं आणि मग मुक्तीने असं ठरवलं की आपण इथं सगळे संतांची मांदियाळी जमलेली आहे, आपण सगळे इथं बसू आणि कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं पक्क आहे हे आपण बघू. सगळे संत असे रिंगण करून बसले. आता मडक्याची पारख कोणाला हो? कुंभार दादाला. गोरोबा काका तिथंच होते, वयस्कर होते, वृद्ध होते आणि मोठे होते सगळ्यांमध्ये. त्यांनी एक धपाटणं घेतलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यामध्ये मारलं. निवृत्तीनाथ हसले. गोरोबा काका म्हणले मुक्ते, हे मडकं पक्क आहे बरं का,
ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यामध्ये मारलं. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असले. गोरोबा काका म्हणले मुक्ते हे सुद्धा मडकं पक्क आहे. सगळ्या संतांच्या डोक्यामध्ये ते दपटनं मारलं. सगळे संत असले. मुक्ताईला सांगितलं की हे सगळी मडकी पक्की आहे. पण ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या डोक्यात हाणायला लागले ना, जोरात दपटनं मारलं, टिंगुळ झालं. आणि मग ते नामदेवराज आणायला लागले. अरे मारता का तुम्ही? भगवान परमात्माने मला सांगितलं म्हणून मी इथं आलो, तुम्ही मला मारायला निघाले. सगळे हसायला लागले. मग गोरोबा काका म्हणतात मुक्ते एवढंच मडकं कच्च आहे बरं. नामदेवराज धावत 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 पंढरपूरमध्ये आले. अरे देवा तुझ्या सांगण्यावरून तिथं गेलो आणि ते मला मारायला निघाले. असे कुठं संत असतात? मग देव नामदेव महाराजला म्हणतात की नामा तुला हेच मी सांगतोय, तुला जोपर्यंत तू सद्गुरू करत नाही तोपर्यंत तुला हे सगळं असंच करणार आहे. तुला मला सद्गुरू करायची गरज काय? कारण नामा तू मला फक्त विटेवरच पाहतो. चरा आचरामध्ये तुला मी दिसू शकत नाही. परीक्षा घ्यायची ठरलं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने घिसाड्याचं रूप घेतलं आणि रुक्मिणी मातेनं घिसाड्याच्या बायकोचं रूप घेतलं. चंद्रभागेच्या नदीवर स्नान करतायत आणि त्याच वेळेस नामदेवराय त्या ठिकाणी आले. 4 वेद बरोबर आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. ते 4 वेद ते बोकड झाले, बोकडाच्या स्वरूपामध्ये आले. जे 6 शास्त्र आहेत ते गाढव झाले आणि जे 18 पुराण आहेत ते कोंबडे झाले. लक्षपूर्वक आहे का? सद्गुरू केला पाहिजे. भगवान परमात्मा घिसाड्याच्या रूपामध्ये त्यांना बायकोला सांगितलं मला भूक लागली, खाण्याकरता काहीतरी कर. मग एक असं मोठं भांडं घेतलं. काय करायचं म्हणे, एक काम कर, ती गाढव आहे ना ते काप आणि त्याच्यामध्ये टाक. ते टाकलं तरी सुद्धा ते भरत नाही. काय केलं पाहिजे, ते जे बोकड आणलेले ते काप त्याच्यामध्ये टाक. हे नामदेव महाराज सगळे पाहत आहेत बरं का. तरी सुद्धा ते हंडी भरली नाही. आता काय करायचं, आता एक काम कर, जे कोंबडे आहेत ना ते कापन ते त्याच्यात टाक. कोंबडे कापले ते सुद्धा त्याच्यात टाकले तरी ती हंडी भरली नाही. आता काय करायचं, आता ते पोरग दिसतंय ना तिथं, त्याला उचल, त्याला काप आणि त्याला त्याच्यामध्ये टाक. नामदेवरायांनी विचार केला, लटलट लटलट कापायला लागले. धावत 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 पंढरपूरमध्ये आले. ते देवाच्या समोर विटेवर जाऊन समोर उभे राहिले आणि देवाला म्हणतो वाचव देवा आता तुम्हाला. मग देव हसायला लागले. अरे नामा वरती पाय. नामदेवरायांनी ज्यावेळेस मुखाकडे पाहिलं पांडुरंग परमात्म्याच्या, तोच घिसाडी तिथं जो बसलेला होता. परत पळायला लागले. अरे नामा थांब, आपलं काल ठरलेलं होतं त्यानुसार मी तुझी परीक्षा घेतली, तू मला नाही ओळखू शकलं. तुला जर मला खरं वाटत नसेल तर पाठीमागे तुझी आई बघ. ज्यावेळेस नामदेवरायांनी रुक्मिणी मातेकडे पागितलं त्यावेळेस तीच घिसाडीची बायको दिसत होती. नामा तुला हेही खोटं वाटत असेल तर ते 4 वेद बरोबर आलेले होते, ते गाढवाच्या रूपामध्ये आलेले होते, तू त्यांना विचार. 6 शास्त्र आहेत जे बोकड म्हणून आलेले होते, तू त्यांना विचार. 18 पुराण आहेत ते कोंबडे होऊन आले होते, तू त्यांना विचार. मग सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर भगवान परमात्म्याला नामदेवरायांनी विचारले की आता काय केलं पाहिजे, तुला गुरु करावं लागेल. त्यासाठी औंढानाथनाथ छत्री जा, विसोबा केचर नावाचे सद्ग्रस्त आहेत, त्यांना तू गुरु करून घे. विसोबा खेचर नावाचे ग्रस्त असे की आयुष्यभर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना छळ आणि छळच केला. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज समाधीला चालले ना, ज्यावेळेस विसोबा काकांनी पाहिलं, चरणावर लोटांगण घातलं, तरी सुद्धा पहा त्या ज्ञानेश्वर महाराजांनी किती भाग्य त्या विसोबा खेचरांचं नामदेवरायांचं गुरु होण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. नामदेवराय औंढानाथांना क्षेत्री गेले. विचारलं विसोबा खेचर कुठे, त्यांनी सांगितलं मंदिरामध्ये. आणि आतमध्ये गेल्यानंतर विसोबा खेचरांनी माया तयार केलेली होती, अंगातनं पू येत होता आणि महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन बसलेले होते. नामदेव महाराजांनी पाहिला, देव सुद्धा लबाड दिसत, मला कोणाकडे पाठवलंय म्हणे यांना गुरु करून घ्या. येतं देवाच्या डोक्यावर पाय देऊन बसले. नामदेवराय परत निघाले. त्यावेळेस विसोबा खेचर म्हणले नामा थांब, मला माहिती आहे तू इथं कशासाठी आलेला आहे.
नामदेव महाराजांनी विचार केला की यांना एवढं माहीत कसं झालं. अरे नामा, मी थोडं वयस्कर असल्यामुळे मला माझे पाय उचलत नाही, माझे पाय उचल आणि दुसरीकडे ठेव आणि मग जा. नामदेव महाराजांनी पाय उचलले, बाजूला ठेवले, तर साक्षात तिथं एक पिंड तयार झाली. परत पाय उचलले, दुसरीकडे ठेवले, परत पिंड तयार झाली. न बोलताही बोध झाला की भगवान परमात्म्याच्या डोक्यावर हे साधू संत पाय ठेवत नाही, तर भगवान परमात्मा स्वतःच्या डोक्यावर यांचे पाय घेतो. हा बोध झाला. विश्वपकेश्वरांना गुरु करून घेतलं आणि पंढरपूरला आली. आणि मग देवाने परीक्षा घेण्याचं ठरवलं, कुत्र्याचं रूप घेतलं. आणि ज्यावेळेस नामदेवराय चपात्या करत होते, एक चपाती कुत्र्याने उचलली आणि पळून जायला लागले, तर मग नामदेवराय म्हणतात, थांब देवा थांब, ओळखलं मी तुला, तशी चपाती नको खाऊ, तूप लावून चपाती खा. नामदेव महाराज खऱ्या अर्थाने चरा आचारामध्ये भगवान परमात्मा दिसायला लागले. मला सांगायचं काय की आयुष्य आमचं तसंच व्यर्थ आहे का? आम्ही जोपर्यंत सद्गुरू करत नाही तोपर्यंत आमचं आयुष्य व्यर्थ आहे. गुरु बिना कौन बताए बात, गुरु बिना कौन बताए बात. बड़ा बिकट यम घाट रे, बड़ा बिकट यम घाट. गुरु बिना कौन बताए, टाळी वाजवायची, बसले बसले टाळी. गुरु बिना कौन बताए